सांगितलं तर हे जे ऑनलाईन म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे बुकिंग होतात, ऑनलाईन बुकिंग होतात, त्याच्यात बरेच जे पर्यटक लोणावळ्यात येतात त्यांची फसवणूक झालेली आहे. तर माझं इथे त्याच्या खरं म्हणजे त्या बुकिंगमध्ये स्थानिक जे बंगलोवाले किंवा जे हॉटेल व्यावसायिक आहे त्यांचा त्याच्यात काही संबंध नाही. पण ऑनलाईन जी लोकं बुकिंग करतात त्याच्या जे पर्यटक आहेत त्यांनी त्याची खात्री करून घ्यावी. त्यांचं ऑफिशियल वेबसाईट असेल किंवा ऑफिशियल काय ऑफिस वगैरे असेल खात्रीशीर असेल त्यांच्याकडूनच ती बुकिंग करावी. अन्यथा काय होतं बंगलोची बुकिंग ते करतात पण इथे आल्यावर त्यांना म्हणजे ते काय तो बंगलो पण नसतो म्हणजे इथून काहीच त्यांना भेटत नाही, त्यांचे पैसे बुडत असतात. आणि हे चिटिंगवाले जे आहेत चिटिंग करतात ऑनलाईन सायबर गुन्हे जे करतात ते जवळजवळ 50% ॲडव्हान्स रक्कम घेतात आणि रक्कम घेतल्यानंतर कुठेच त्यांचा स्थानपत्ता लागत नाही. आणि हे असं इथं म्हणजे लोणावळ्यात हा ऑनलाईन चिटिंगचा बरेच प्रकार चालू आहे. तर पर्यटकांना एवढंच विनंती करेल तर त्यांनी इथे येताना बुकिंग करताना सतर्क राहावं आणि असं काय घडलं तर त्याच्यावर सायबर गुन्हा दाखल करावा. बद्दल खरं म्हणजे तर प्रशासनाने थोडंसं याला म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून हायलाईट करायला पाहिजे. तर लोणावळ्यात बरेच म्हणजे जागतिक ठिकाणून पर्यटक येतात तर त्यांना इथून त्यांनी सावध करायला पाहिजे. म्हणजे मेसेजेस वगैरे पोलिसाच्या माध्यमातून गेले पाहिजे का ऑनलाईन बुकिंग करताना सतर्क राहावं लोकांनी. पर्यटक म्हणून मी तुम्हाला एक असं सांगणार की जे सोशल मीडियावरती तुम्हाला जे बुकिंग वगैरे घेते विला वगैरेची तिकडून प्लीज तिकडे काय हे नको करा, तुम्ही पैसे नको द्या, बुकिंग नको करा. ते 100% फ्रॉड असते. तुम्हाला अगर बुकिंग करायची असले तर कुठल्याही एक लिगल वेबसाईटवरून करा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे प्रॉब्लेम नाही होणार. बाकी हे तुम्ही कुठल्याही असा नंबरवरती करून करणार तर तुम्हाला फ्रॉड 100% होणार. आणि माझ्याबरोबर हे फ्रॉड झालेलं आहे. म्हणून तुम्हाला विनंती करतो मी की कधी बी असं ऑनलाईन बुकिंग नको करा आणि पैसे नको द्या. ह्याच्यामध्ये कसं आहे आपल्या लोणावळ्याचं नाव खराब होते. आणि हे आपले लोणावळ्याचे लोक नाही करत, हे सर्व ऑनलाईनच करते, ते बाहेरचे लोक असते. म्हणून हे नको करा. हे मी मुंबईवरून आलो आहे, रेग्युलर येतो मी इकडे. लोणावळा हे पर्यटनाचं मोठं स्थळ आहे. पर्यटक इथे भरपूर प्रमाणात येतात. बरेच सारे पर्यटक हे अनधिकृत वेबसाईट किंवा अनधिकृत इंस्टाग्राम चॅनल्स याच्यावर त्यांच्या ॲड बघून आकर्षक ॲड वगैरे बघून बुकिंग करतात. परंतु मग ते इकडे आल्यानंतर त्यांचा भ्रमनिरास होतो. इथे कुठल्याही प्रकारच्या त्या हॉटेलला त्यांची बुकिंग नसते आणि नंतर फसवणूक झाल्याचा त्यांना अनुभव येतो. परंतु ते पोलीस स्टेशनपर्यंत येत नाहीत आणि आले तरी ते आम्ही त्यांना तक्रार द्यायला सांगितल्यानंतर ते त्यांच्या ठिकाणाहून केल्यामुळे ते त्यांच्याकडे तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन तक्रारी देतात. त्याच्यानंतर पुढे असा प्रॉब्लेम येतो की आपल्याला ज्या अनधिकृत वेबसाईटहून जे त्यांनी बुकिंग केलेले असतात त्यांचा डेटा आपल्याला मिळण्यासाठी बऱ्याच साऱ्या अडचणी येतात. म्हणून लोणावळा शहर पोलीस स्टेशनकडून मी सर्व पर्यटकांना आवाहन करतो की त्यांनी त्यांचं बुकिंग हे अधिकृत वेबसाईटवरूनच करावं. कुठल्याही प्रकारच्या इंस्टाग्रामवर येणाऱ्या रील्स किंवा यूट्यूब शॉर्ट्स किंवा फेसबुकवर उपलब्ध असणारे शॉर्ट्स याच्यावरच्या ॲड बघून त्यांनी बुकिंग करू नये. अशा प्रकारे बुकिंग केल्यास फसवणूक होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. त्याच्यामुळे पर्यटकांनी अधिकृत वेबसाईटवरूनच किंवा इथे स्थानिक जे हॉटेल आहे तिथे प्रत्यक्ष जाऊन बुकिंग करावं असं आमच्या पोलिसांचं त्यांना आव्हान आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.